हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आम्ही जातोय लीड्सला. लीड्सला पण आम्ही ह्या टाइमला आम्ही जाणार आहे ट्रेनने. तर आम्ही ट्रेनने. तुम्हाला दाखवू इथे की इथे ट्रेनने कसं ट्रॅव्हल करायचं. हो. मला तर नाही येत, भूषण दाखवेल तुम्हाला. येस, आता आम्ही ट्रेनने जाणार आहे लीड्सला. इथे वाटतं 30 मिनिट्स आहे राईड. 30 मिनिट्समध्ये आम्ही पोहोचू लीड्सला ट्रेननी. पण आम्ही विचार करत होतो बसनी जायचा, पण बसनी लागत होते 2 तास. तर 2 तास मी बोललो 2 तास तर जाऊन मतलब नाही, बसनी गायत्री 10 वेळा ओकत बसणार. तर त्यापेक्षा गायत्रीला थोडं होतं ओकायला बसमध्ये, आणि ते बसचा वास पण थोडासा आहे, तर ते कम्फर्टेबल नाही वाटत. तर मग आम्ही ट्रेननी जायचा विचार केला. आणि हे आहे स्टेशन, आणि हे बघा ट्रेन. ही आहे ट्रेन. खूप मस्त ट्रेन असते इथे, साफ सुथरी, आपल्या मेट्रो सारखी असते, पण ही जरा बेटर असते. खूप मस्त असते ट्रेन. आणि हे स्टेशन आहे, आणि हे आहे स्टेशन. हे असं ओपन स्टेशन आहे इकडचं. ही बघा गायत्री मस्त दिसते इथे एकदम. हे आहे स्टेशन वे आउट. हे बघा एकदम छोटूचं स्टेशन, जास्त काय नाही, फक्त मस्त आणि एकदम सिस्टमॅटिक. परत एकदम मस्त. हो हो हो, इथे चष्मा घातलेला आहे, मस्त एकदम. आणि हे पण काहीतरी टचस्क्रीन, इथे पण तिकीट काढू शकतो, तिकीट वगैरे काढू शकतो इथून डायरेक्ट. असिस्टन्स. हे बघा शपथ, बापरे, सॉलिड. नाव वी आर हेडिंग टू पाटली. इथे गाईज एका स्टेशनचं नाव आहे पाटली. पाण्याची बाटली नाही, नॉर्मल बाटली, फक्त बाटली. काय स्टेशनचं नाव आहे बाटली, मला पण नाही समजत. इथे असे नाव आहेत काय काय, एकदम डेंजर आहे. तोंडात टाक कॅमेरा. बाटली स्टेशन, अगला स्टेशन बाटली, पुढचा स्टेशन, नेक्स्ट पुढचा स्थानक बाटली, नेक्स्ट स्टेशन बाटली. हे सगळं नाही बोलत इकडे नाही बोलत हे सगळं, फक्त एवढंच बोलतो, नेक्स्ट स्टेशन बाटली. ट्रेन चालू होते इथून तिथपर्यंतच आहे आणि इथे संपली. हा ही बघा, खतम खतम. खेळण्याची ट्रेन वाटते. दोन डब्यांची ट्रेन, 2 डबे. आणि ही आमची गाऊ सॉले. भूषणचा आउटफिट दाखवू का तुम्हाला? दाखव जरा. हा बघा, स्नीकर्स, पॅन्ट, स्वेटशर्ट, सॉलिडिश. हे बघा इथे काहीतरी क्वीन्स बॉल रूम, किती मस्त आहे. आणि ही आहे आमची क्वीन, माझी क्वीन. हां, ब्लॉगेश. आणि इथे पण मुंबईचं सारखं हालत चालू आहे इथे. इथे कन्स्ट्रक्शनचं कामं चालू आहेत, कन्स्ट्रक्शन एव्हरीवेअर. आणि कन्स्ट्रक्शन दिसलं काहीतरी बोलते पॉल्युशन. काहीतरी मस्त दिसते यार, सॉलिड. हां, विदाउट जॅकेट अजून मस्त. गाईस किती मस्त जागा आहे बघा लीड्स, खूप मस्त आहे. एकदम प्रॉपर सिटी आहे, आणि एकदम मस्त मस्त बिल्डिंग्स आहेत, आणि मस्त जागा आहे. आणि इथे काहीतरी घोडेश आहे, घोडा काहीतरी आहे का माहीत समजत नाही. आणि बघा आमची हिरोईन. डिकॅथलॉन मध्ये जायचंय. डिकॅथलॉन मध्ये जाऊन आता. हा, प्रायमॅक इकडेच आहे. मी आज पण चाललोय झुडिओला इकडच्या. प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगळं वेगळं हा वेगळंच असतं. इथे काहीतरी चर्च आहे, हा प्रिस्ली हॉल नावाचं, मस्त आहे. इथे फोटो काढायची खूप सारी. इथे किती हवा सुटली आहे. जरा पण नाही थंडी वाजते मला. काय बोलतो? मग मला अजिबात नाही थंडी अरे वाजते, इथे मी खूप नॉर्मल हवा आहे. सुटली आहे. आणि इकडे H&M मस्त कलेक्शन असतं इकडे. H&M मध्ये पण जाऊया. लिपस्टिक ह्याची नाही गेलेली आहे, लिपस्टिक आहे. आता आम्ही आलेलो इकडे प्रायमार्कमध्ये. हे आहे प्रायमार्क. आज परत आलो आहे प्रायमार्कमध्ये असं बोलायचं आहे मला. आणि गायत्रीला दाखवलं हे बीवाली चेन, जरा घे बोललो. बीची चेन घाल. आणि हे वॉटरप्रूफ कलेक्शन आहे, मला ते अँटी टार्निश पण बोललो. हे ब्लॅक नाही होत, मग मस्त आहे. 6-6 पाऊंडला आहे सगळं. गायत्रीला आवडलंय.
गायत्री काय माहित घेणार की नाही घेणार आता माहित नाही. गॉड नोज. नो नाही घेत आहे गायत्री. चला पुढे बघू. गायत्रीने ती मॉलमध्ये 2-2 जॅकेट घातले. गायत्रीला एवढी थंडी असते. गायत्री बिचारी तिथे थंडी कुडकुडते आहे. बिचारी. शी इज बिन कुडकुडिंग. ए बघ भाई, भंडाऱ्याला जेवढी लाईन लागते तेवढी इकडे लागल्या बिलिंगसाठी. नाही असं देवदर्शनला लागते ना, देवदर्शन वगैरे, हा, तशी इथे बिलिंगला आहे. बापरे. आम्ही पण काही ना काही घेतलंय सामान. दाखव आम्ही सामान. पण घेतलंय सामान. अरे असं दाखव बॅक कॅमेराने. अरे सॉरी, सायको. काय ना काय घेतलंय सामान. 4-5 गोष्टी घेतल्यात गायत्रीसाठी वगैरे. पण प्रायमार्कच्या पिशव्या. आम्ही ज्या मॉलमध्ये आलो त्याचं नाव आहे ट्रिनिटी लीड्स. हा, खूप मस्त मॉल आहे यार. खूप मोठा आहे आणि आणि जाम खूप मोठा आहे. मोठं आहे आणि खूप मस्त आहे. आणि इकडचं तर प्रायमार्क एवढं मोठं होतं. 3 फ्लोअरचं प्रायमार्क होतं आणि जिथे आम्ही गेलेलो ते फक्त 2च फ्लोअरचं होतं. हा. आणि तिथे कलेक्शन एवढं काही खास नव्हतं. इथे solid होतं, खूप सारं होतं. सॉलिड कलेक्शन होतं मुलींचं तर भाई सॉलिड. मी काय ना काय घेतलंय. मला एक खूप मस्त जॅकेट मिळालंय ते मी घेतलंय आणि ते डिस्काउंटमध्ये होतं. हा, मस्त मस्त काय ना काय होतं यार. थोडी शॉपिंग केली आता. थोडी अजून शॉपिंग केली चालू आहे आहे आता थोडी. अजून. आता आम्ही दुसऱ्या प्रायमॅकला जातोय तिकडे बघा. हो. मला असं वाटतं ते छोटं असणार. हा, थोडं नाही, मला पण वाटतं हे ते पण solid मोठंच आहे. मोठं ते पण होतं. मोठंच आहे. मला एक लेगिन्स घ्यायची आहे पण ती मला भेटतच नाहीये. कारण तेच आम्ही इथे शोधतोय. इथे लेगिन्स भाई मुली फटफट उडवतात सगळ्या हा, सगळे साईज. तेच leggings. फक्त जी एकदम मोठी हा. साईज असते ना जसं की XL 2XL तेच तिथे आहे. सगळे लेगिंग्सच घालतात ना मोस्टली हा. इकडे. आणि तेच सगळ्यांना आवडतं, मग तेच सगळं घालत आणि इथे असतात सगळे मला एकदम वियर्ड नजरेने बघतात कारण मी 2-2 जॅकेट चढवले एवढ्या उन्हात. एवढ्या उन्हात. सगळे मला वेडे समजत असतील. समजायचं काय तर. गाईस, आम्ही स्वतःचा आमचा सँडविच आणलेला आहे खायला इथे बाहेर, कारण की ते सगळं महाग असतं खूप. पण आम्ही घेतलं आहे तंदुरी चिकन पिझ्झा घेतला आहे. तो ह्याच्यात आहे तंदुरी चिकन पिझ्झा. पण हा होता 2 पाऊंड 70 रुपीजला. सॉरी 2.70 पाऊंड्सला. पण यांनी आम्हाला माहीत नव्हतं तर त्यांनी आतमध्ये बसायचे 50 रुपये घेतले. नाही त्याने मला पहिला विचारलं की यू आर हॅव्हिंग युअर टेक अवे. आम्ही बोललो की यू आर हॅव्हिंग युअर. तर त्यांनी आम्हाला काही सांगितलंच नाही की इट विल कॉस्ट सम एक्स्ट्रा पाऊंड और समथिंग. असं काहीच बोलले नाही. त्या लोकांनी डिरेक्ट 3.25. मग भूषण बोलला की अरे बट इट्स फॉर 2.7 पाऊंड राईट. तर ती बोलली की या बट वी हॅव टू पे फॉर सिटिंग हिअर. आणि आमचे 50 रुपये एक्स्ट्रा गेलेले आहेत. तेवढंच पे करून टाकलेलं. ठीक आहे, जाऊ दे. अजून एक्स्ट्रा आम्हाला समजेल. आम्हाला लिंक रोड भेटलेला आहे इकडचा. इकडे लिंकिंग रोड. काय आज खूप ऊन आहे भाई. आम्ही कॅप विसरलेलो आहे. गायत्रीला बोललेलो कॅप आणायला. ऊन आहे तरी पण मी एवढं jacket ऊन आहे घातलंय. त्यात बघा 2 जॅकेट वरून त्याच्या आतमध्ये 2 लेअरिंग आहे. बाप रे. गायत्रीला जास्तच थंडी असते या बिचारीला. काय करायचं आता तिचं. पण अरे इथे खूप विंडी आहे भाई. इथे ऊन आहे तरी पण इथे खूप जास्त विंडी आहे आणि ती हवा जी येते ती एकदम अशी थंड आहे. समजलं का. म्हणून मला Cold थंडी wind आहे, वाजते. cold wind. कोल्ड विंड आहे एकदम. आणि इकडच्या मुली तर नॉर्मल असे काय शॉर्ट्स करते. मी घालणार शॉर्ट्स वगैरे पण थोडा टाईम नंतर थोडी हा. थंडी गरमी येऊ दे. कारण इथे तर मला तर थंडी वाजते. तेच ना. दाखव त्यांना परिसर इकडचा. परिसर रिव्हर आयलँड इथे पण आहे मॅकडॉनल्ड्स. की काय हां. तर मला भूषण बोलतो एक बाई होती तिथे प्रायमार्कमध्ये बिलिंग करताना. तर आय थिंक सो ती नायजेरियन किंवा साऊथ आफ्रिकावाली होती. तर ती स्वतःच्या तरी लँग्वेजमध्ये काहीतरी बोलत होती आणि ती एकदम जोरजोरात बोलत होती. तर मी भूषणला बोलली की बघ ती कशी तिच्या लँग्वेजमध्ये जोरजोरात बोलते. तसं आपण पण आपल्या मराठी लँग्वेजमध्ये बोलू शकतो. तर बोल पुढचं. मी तर बोललो तिला की आपण पण मराठीत बोलूया ना, पण एकदम शुद्ध मराठी पाहिजे. त्यात इंग्लिश वर्ड्स बोलणार तर त्यांना समजणार ना बाकीच्या की काय कॉन्टॅक्स्ट आहे. म्हणजे थोडंफार तरी कॉन्टॅक्ट समज ना. हां. तर मग ती मराठीत तर बोलत होती पण काय वर्ड्स इंग्लिशवाले बोलतच होते. काहीतरी स्किनचं काहीतरी बोलत हा. होती. मी बोललो अरे स्किनच्या बद्दल असं बोलशील तर समजणार ना की कोणाची. त्वचा बोल. स्किन आणि कंट्री बोलली. मी बोललो देश बोल. देश कंट्री नाही देश. आम्ही ह्या जागेवर एवढे व्हिडिओज आणि फोटोज काढलेत. व्हिडिओज नाही सॉरी फक्त आणि फोटोज. फायनली गायत्रीने जॅकेट काढलाय. फायनली गायत्री without jacket आहे. आता गायत्रीचा प्रॉपर व्हिडिओ दाखवतो मी विदाउट जॅकेट.
just be anything that you don't. हिरोईन आता मस्त हिरोईन दिसतं. वन साइड हिरोईन. आम्ही आता खूप फोटोज काढलेत पण आम्हाला आमचे दोघांचे फोटोज काढायला नाही भेटले हा. आणि ते खूप हवं आहे आणि Tripod. ट्रायपॉड लावला ना तर आमचा फोन पडणार. ट्रायपॉड आणि ठेवायला tripod पण भेटणारच पडणार. नाही कारण की खूपच हवा आहे. हा, तेच हवा आहे ना. एकदम. आता आम्ही चाललोय नायकीच्या आउटलेटमध्ये. फॅक्टरी तिथे आउटलेटच्या तिकडे खूप सारे म्हणजे नायकी, न्यू बॅलन्स आणि बरेच काय काय आहे. तिथे एक पाऊंडलँड आणि होम बार्गेन्स करून आहे. तिथे पण एकदम मस्त मस्त घरच्या गोष्टी पण भेटतात. मग आम्ही बघू आता इथे काय भेटतं काय नाही. आणि इथे पण किती मस्त जागा आहेत. काय मस्त मस्त बिल्डिंग आहे. तसं वाटतं सगळ्यांचे व्हिडिओजच काढतो. हे बघा हिला कधी मस्त एकदम स्वच्छ जागा आहे भाई. स्वच्छता एकदम सॉलिड. आम्ही ते पार्कमध्ये असेच काय ना काय व्हिडिओज फोटोज काढले परत. एवढी स्वच्छ जागा आहे बापरे. इथे झोपू पण शकतो एवढी स्वच्छ आहे. व्हाईट सॉक्स घेऊन चाललो ना असं नॉर्मली तरी पण खराब नाही होणार एवढी स्वच्छ आहे. मस्त जागा आहे एकदम. मी गायत्री चालून चालून दमलेली आहे तरी एकदम थोडूसा वॉक केलाय. त्यात गाऊ दमली थोडीशी. आता पोचायला आलं तिला बसवतो कुठेतरी. गायत्रीला हे आवडलंय. गायत्री खेळते याच्यासोबत. सॉलिड आहे जे पण आहे ते. असंच इथे लावलंय तर इथे नुसते बलून उडत आहेत. हवेने एकदम लांब लांब जात आहेत. आता यांची हवा अडवतो थोडं कमी जातील. आम्ही ते पाऊंडलँडमध्ये आलेलो. एवढा मोठं शॉप आहे. आम्ही काय घेतलं माहिती आहे का? फक्त हे घेतलंय 50 पेनचं. 50 पेन कारण की आम्हाला ऑमलेट पलटी करायला काय नव्हतं. चमचा नव्हता तर आम्ही गायत्रीने घेतलंय. गायत्रीने ऑमलेट घेतलंय हे ऑमलेट कारण की मला पलटण्यासाठी भूषणला बोलवावं लागतं. आता मला भूषणला बोलायची गरज नाही. ऑमलेट आता पलटवायला घेतलेलं आणि आहे. हे भूषणला मारण्यासाठी पण घेतलंय. ती बाई शॉपिंग वाली बोलली की नल्ले लोक आहेत रे तुम्ही. 50 पेनचं घेतलं फक्त. तिने आम्हाला जरा पण भाव नाही दिला. हा आता गाईज आम्ही नायकीच्या शोरूम मध्ये चाललो. फॅक्टरी आउटलेट नायकी फॅक्टरी आउटलेट. मस्त मस्त ऑफर्स आहेत इथे स्नीकर्स आणि याच्यावर. हे बघा 82 पॅक. आता आम्ही बघतोय. आम्ही चेक करतोय कुठलं चांगलं आहे कुठलं नाही. जर गाऊला आवडलं तर घेऊन टाकणार रपसाप. गायत्रीला थोडे कमी आवडतं. गायत्रीला मला वाटतं सगळ्यात जास्त बघ हा सगळ्यात जास्त मला आवडला आहे. खूपच मस्त आहे. याचं नाव बघ काय एअर जॉर्डन 1 मिड. सॉलिड आहे भाई. क्लास आहे. 6000च आहे. आरामात पाहिजे तर तुला घे. नको मला. हा पण मस्त आहे. हा ठीक आहे. मला याचा कलर नाही आवडला. मस्त आहे तो पण. कलर नाही आवडला. कलर आय डिड नॉट लाईक द हा कलर. बघ हा पण खूप मस्त आहे. हा दिस वन इज गुड. हा मस्त आहे. थोडी हा घेऊ शकतो. घेते पाहिजे का 9000. पाहिजे. नाही मला नको. हा तर नॉर्मल आहे एकदम. हा तो नॉर्मल आहे. हा बघ हाच आहे ना तो. हा पण मस्त ट्रेल ट्रेल. खाली वेगळं आहे. संपलं वाटतं मुलींचा. इकडे पण आहे भाई. खूप मस्त आहे. खूप मस्त आउटलेट आहे. सॉलिड आहे. मस्त कलेक्शन आहेत. मस्त कलेक्शन सगळ्या बाबतीत. गायत्रीच्या साईजचे शूज आलेले आहेत. हे बघा गायत्रीच्या साईजचे शूज. एवढा गायत्रीच्या साईजचे शूज काय किती क्यूट आहेत रे शूज. तोडफोड भंगा. फूड भंगार आहे शूज. छोटे भारी आहेत. किती ते 20 पाऊंड. 2000. गायत्री दमलेली आहे. तिला जिथे बसायला जागा भेटते तिथे बसते ती. नाही बरोबर आहे. खूप वॉकिंग झाली आमची. आणि काय जे इथे एकदम पूर्ण शॉपिंग सेंटर बोलतात इकडे लीडचं. तर इकडे एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत. ब्रँड JD जॉर्ज स्मिथ आणि फूड वेअरहाऊस पण आहे. इकडे TK Maxx आर्गो स्पोर्ट्स डिरेक्ट बूट्स पाऊंडलँड नायकी सुपर ट्रक एवढं सगळं आहे. मस्त जागा आहे इकडे. आणि इकडे पण आहे होम बार्गेन्स. आणि गाईज आम्ही खूप सारी शॉपिंग केलेली आहे. ग्रोसरीची पण थोडीशी कपड्यांची पण आणि केली आहे बरेच. तर आम्ही आता दमलो आहे आणि आता आम्ही निघतोय. आणि गाव तर चालून चालून दमली आहे आता खूप.
आता आम्ही निघणार आणि आमची ट्रेन आहे 4:47ची. आम्ही लवकरच निघालो आहे. डिस्टन्स आहे 16 minutes. मिनिट्सचा. तर मग पोहोचू आम्ही आता रबसा. पोहोचू. पण इथून खूप चालायचं आहे अजून. हां थोडं वॉकिंग आहे. 16 मिनिट्स वॉक आहे, होऊन जाईल. पोचू सबचं पटपट. हां तिथे आजदामध्ये गेलेलो, तर आजदा नावाचं इथे शॉपिंग सेंटर म्हणजे आपलं ग्रोसरी शॉप्स वगैरे असतात. तर आम्हाला वाटलं की ग्रोसरी शॉप आहे, एवढा मोठा सेंटर आहे. पण भाई ते निघालं हेड ऑफिस आहे भाई. आम्ही आत गेलो होतो, बोलतो काय रे काय काम आहे, म्हणजे तो इंग्लिशमध्ये बोलला. तर आम्ही बोललो की अरे आम्हाला शॉपमध्ये जायचं आहे. तर तो बोलतो की अरे इकडे हेड ऑफिस आहे, हे काय कामाचं नाही, हेड ऑफिस आहे. आम्ही शॉप समजून हेड ऑफिसमध्ये गेलेलो, तर आम्हाला बाहेर काढलेलं आहे. तर आता आम्ही चाललो दुसरीकडे. आता आम्ही चाललो लीड्सच्या आपल्या ट्रेन स्टेशनकडे. आमची 4:47ची हां तर अर्ध्या तासात ट्रेन आहे. तर आम्ही ट्रेन पकडू आणि घरी जाऊ. त्यानंतर माझी प्रॅक्टिस पण आहे, संध्याकाळी येते. आम्हाला लवकर, 6 वाजता. म्हणून आम्ही लवकर निघतो, नाही तर आम्ही आरामात निघालो असतो. थोडं अजून टाइमपास करू. हो काय बकचोदी करतायत पब्लिक, नुसतं किचड मचवलाय, नुसते किचड आहेत. गाईज आम्ही फायनली स्टेशनवर पोचलो आहे. दमलोय, जाम दमलोय आम्ही. मी तर खूप जास्त दमली आहे, खूप जास्त. माझे पाय दुखायला लागले. हे ट्रेनर्स काही उपयोगाचे नाही आहेत, माझे पाय दुखतात. भूषण काय माहिती कसं स्नीकर्सवरती चालतोय. हे तू काय खाणार आहेस का तिकडे? नाही काय होतं ते बघूया. बॅगेट्स काय गाईज आम्ही आम्ही घरी. ट्रेन मधून उतरलो आहे. भूषणचा मॉरफील्ड. कॅप्टन आलाय आम्हाला पिकअप करायला. हा मला तो चांगला आहे यार, खूप चांगला आहे आमचा खूप चांगला कॅप्टन. आहे हो. आम्हाला सोडायला पण आला आणि आता घ्यायला पण आला. थोडं लांब आहे, बसनी तर अर्धा तासाचा आणि रूट आहे तुम्हाला आणि कारने एकदम 10 मिनिटाचा रूट हां आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आमच्या बॅगमध्ये अंडी आहेत, ती पण 60 अंडी आहेत. 60 अंडी आम्हाला खूप स्वस्तात भेटली आहे, तर आम्ही घेऊन आलोय ती. गाईज आम्ही आमच्या घरी पोचलेलो आहे. खूप ही बघा दमाला चावी खूप घराची. दमाला झालं आज. आम्हाला खूप फिरलोय, थकायला खूप झालंय. फिरलोय. आमचा व्लॉग प्लीज तुम्ही बघा, आम्हाला लाईक सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बाय. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.